नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. गुड मॉर्निंग. माझं नाव राहुल. आपल्या एक नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करत आहे. टाईम झाला आहे 7:51. किलोमीटर 0 करून घेऊ. आपण आहे वाघोली इथे. कस्टमरला पिकअप करायला आलो होतो आणि आपला जो आज टार्गेट राहणार आहे तो 4,500 रुपये राहणार आहे. आपण न्यू सिटी फेज 3 इथे सी बिल्डिंग कस्टमरला पिकअप करायला आलो आहे. तर हे आहे मित्रांनो, आपल्याला आज आहे ना ह्याची बुकिंग पडली आहे सध्या. तर आपला काय म्हणतात श्रीमंत दगडूशेठ हलवाई. सकाळ सकाळी तिकडं पण दर्शन होतं आपला. कस्टमरला सोडू आणि त्यांचे पैसे पण दाखवू. मित्रांनो, आज आपण आपली इन्कम जे आहे ना ते रिव्हील करू. मतलब कोणत्या कोणत्या ट्रिपला किती किती पैसे आले आज आपण दाखवू. असं मी मधामध्ये दाखवू शकतो, मधामध्ये नाही दाखवू शकत. तर ठीक आहे मित्रांनो, कस्टमर येत आहे, पिकअप करू आणि जाऊ त्यांना दगडूशेठ हलवायला. बघू तिथून आपल्याला कुठली ट्रिप पडते आणि आपला टार्गेट आज किती वाजता कम्प्लीट होतो. 4,500 रुपये केल्याशिवाय घरी जायचं नाही म्हणजे नाही. टाइम बघा तुम्ही पहिले मित्रांनो, 9:30 झाले. गाडी 38 किलोमीटर चालली आहे. आपण आहे शिवने येते. मस्तपैकी कस्टमरला केलं ड्रॉप. मागच आहे कस्टमर रूप आहे. इथं नाश्ता वगैरे करू आपण सध्याच्या परिस्थितीमध्ये. आणि 2 ट्रिप आपण कंप्लीट केले मित्रांनो. पहिल्या ट्रिपचे दिले आपल्याला 487 रुपये काहीतरी, 87-88 92 रुपये काहीतरी दिले होते. आणि या ट्रिपचे दिले 502 रुपये आणि 20 रुपये त्यांचे ते कमिशन. 2 ट्रिप आपण मस्तपैकी कंप्लीट झाले. 1000 रुपयाचं काम झाले. आणि एक ट्रिप असं विषय झाला होता की कस्टमरने बुक केलं. मी दगडूशेठला होतो, तिथून एक रेल्वे स्टेशनची बुक असते. कस्टमरनं फोन केलं, तुम्ही पिकअप लोकेशनला लोहगावची होती. मी गेलो, रस्त्यानं जात होतो, तर रस्त्यानं गेलेच त्यांच्या लोकेशनला पोहोचल्यावर त्यांनी लगेच कॅन्सल केलं. मग त्याचे आपल्याला 31 रुपये कॅन्सलेशन फी दिले मस्तपैकी. आणि तिथं गेलो मग थोडं मग पुढं गेल्यावर लगेच आपल्याला एक शिवनेची ट्रिप असते. आणि रेट सकाळी मस्त होतं मित्रांनो. आणि रविवारचा दिवस आहे आज, तर टार्गेट कंप्लीट होईल असं वाटतं. 1000 रुपये झालंय. आता 3,500 रुपये बाकी आहे फक्त. लवकरात लवकर टार्गेट पूर्ण करू आणि कंप्लीट करू मित्रांनो. माझा एवढंच म्हणायचं आहे. हे पहिले आता पोहा वगैरे घेऊन घेऊ मस्तपैकी. वॉशरूम जायचं मला खूप जोरात येते. पहिले वॉशरूम वगैरे जाऊ, नाश्ता वगैरे करू आणि निघू मित्रांनो. ट्रिप किती वाजता पडते आपण बघू इथून. टाईम बघा 10:25. गाडी 43 किलोमीटर चालली आहे. आपण हे विठ्ठलवाडी इथे या बिल्डिंग आहे. कस्टमरला आलोय पिकअप करायला. माझा असं खूप दिवसाचा मतलब विचार चालला होता की आपल्याला रेंटल ट्रिप भेटली नाही. तर मला आज सकाळीच माझा विचार चालला होता की रेंटल ट्रिप कधी पडेल म्हणून. तर आज सकाळी पडलं आपल्याला मस्तपैकी रेंटल ट्रिप. ते पण रिझर्वेशनमध्ये. कस्टमरला फोन करतोय तर कस्टमर फोन उचलत नाहीये आणि मेसेज करतोय तर मेसेजचा रिप्लाय पण देत नाहीये आणि काहीच होत नाही. आता इथे फेक बुकिंग आहे की राईड बुकिंग आहे ते मला अजून माहिती नाही. कस्टमर लेडीज आहे, रुचिता काहीतरी. तर त्या फर्स्ट लोकेशन बानेरचं आहे आणि 6 तासाची रेंटल आहे. पैसे चांगले दाखवते. 6 तास 70 किलोमीटर काहीतरी. 4:11 लास्ट काहीतरी आहे वाटते. तर ठीक आहे, बघू आपला ह्या ट्रिपचे आपल्याला किती पैसे देतात तुम्हाला लास्टमध्ये दाखवतो. आणि आपण कुठं जातो ते पण तुम्हाला सांगतो डिटेल्समध्ये. व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत नक्की बघा. पहिले कस्टमरला पिकअप करू आणि बघू कस्टमर किती वाजता येते आणि पहिला त्यांचं ड्रॉप वगैरे कुठं असतो. कस्टमरने OTP दिले. तर कस्टमर येते बिल्डिंगमध्ये. ते बोलले 5 मिनिटामध्ये येतो म्हणून. पहिले गाडीमध्ये चकाचक करून घेऊ आणि निघू आपण. सकाळी असं गाडीला पोचलं होतं मस्तपैकी सकाळीच, पण तरी धुलडा बसला. तर ठीक आहे, पहिले आता गाडी वगैरे चकाचक करू. ते 10-15 मिनिटामध्ये येईल तर गाडी पण क्लीन होऊन जाईल मित्रांनो. तर बघूया पहिले कस्टमर कुठं जाणार आहे. माझ्या हिशोबाने बाणेरला जाईल. तर कुठं जाते आणि किती फेर देते तुम्हाला मी व्हिडिओ मतलब 4 ते 5 वाजता सांगाल काय ते. तुम्ही टाइम बघा पहिले. 2:50 आणि 82 किलोमीटर टोटल गाडी चालली आहे. आपण बोपखेल इथे गणेशनगर रामनगर इथे कस्टमरला केलं ड्रॉप. तर विषय असं झाला, आपण CNG वगैरे भरला मस्तपैकी. आणि CNG आपल्या गाडीमध्ये बसला होता. टोटल कितीचं तुम्हाला सांगतो, 326 रुपयाचा काहीतरी CNG बसला होता. त्याच्यामध्ये आपण ऑनलाईन पंप होते तिथं. CNG मस्तपैकी अर्धी टाकी होती आपली. मला जाता तिथं CNG भरला होता आपण बानेरला. तिथून आपल्याला जेवण वगैरे मस्तपैकी केलं. तिथून मग जे कस्टमर आहे ना ते बोलले की आमच्या पाहुणीला सोडायला तुम्ही जावा म्हणून आणि तिथं ट्रिप एंड करून घ्या. तर आता मी आहे रामनगर बोमखेल असंच काहीतरी आहे. मी इथं पहिल्यांदा फर्स्ट टाइम आलो. मी पुण्यामध्ये ही जागा मला माहितीच नव्हती. ही इथंच फर्स्ट टाइम माझा ड्रॉप आहे. आणि मी इथं हे जे एरिया आहे ना ते फर्स्ट टाइमच बघतो. याच्या अगोदर मी कधीच नाही आलो इथं. नाही हे एरियाच्या बद्दल कधी ऐकलंय नाही, कधी कोणाला सांगितलंय नाही, कधी बघितलंय मी हा एरिया. तर माझ्या हिशोबाने हा पहिल्यांदाच आलोय मी इथं. तर रामनगर, गणेशनगर आणि विश्रांतवाडी आणि बापुडी नाही का, त्याच्या जवळपास आहे. 18-20 मिनिटं दुरावर, 7-8 किलोमीटरच्या दुरावर. तर ह्या ट्रिपचे दिले मित्रांनो आपल्याला 2620 रुपये आणि कस्टमरने दिले 100 रुपये टिप. कस्टमर पण हॅपी होते. आता कस्टमरला जर आपण चांगली सर्व्हिस दिली, त्यांच्या यायच्या अगोदरच
जर आपण AC वगैरे ऑन करून ठेवलं, त्याच्यानंतर गाडी जर क्लीन वगैरे ठेवली तर कस्टमर पण असेच असतात, मस्तपैकी टिप पण देतात आणि रेटिंग पण चांगली टाकतात मित्रांनो. तर मी पण हॅपीच आहे, कारण की आपल्या मस्तपैकी काम झालं आहे आता सध्याच्या परिस्थितीमध्ये. तर ह्या ट्रिपचे आपल्याला भेटले टोटल 2620 रुपये आणि त्याच्यानंतर 100 रुपये टिप दिली, मतलब 2720 रुपये टोटल झाले. आपला टार्गेट जो आहे ना तो कम्प्लीटच व्हायला आलं आहे. फक्त आता 700-750 रुपये बाकी आपल्या टार्गेट कम्प्लीट व्हायला. टाईम अजून खूप जास्त बाकी आहे, आपण 9-10 वाजेपर्यंतच काम करणार आहे. टार्गेटच्या वरी जर गेलं तरी आपल्याला काही प्रॉब्लेम नाही मित्रांनो, कारण की टार्गेट जो आहे ना तो आपला कम्प्लीट ऑलरेडी होणारच आहे आजचं. तर ठीक आहे, इथं ट्रिपची वाट बघतोय मी. ट्रिप काय पडणार इथून, बघू किती वाजता ट्रिप पडते. इथून जर पडली तर ठीक, नाही पडली तर आपण इथून बापोडीला MT जाऊ, तिथून पडतात ट्रिप. जर इथं नाही पडली तर, कारण की इथं आपल्याला कधी आलो नाही. छोटी रॅपिडोची मतलब जी इकॉनॉमी आहे ना ती ट्रिप पडत आहे, पण प्रीमियम वगैरे जर पडली, एखादी एक्सेल वगैरे जर पडली, या सिडान वगैरे या फिर प्रीमियर वगैरे जरी गो प्रायव्हेटी जरी पडली नाही एखादी चालू करून ठेवले, तर आपण इथून निघू. সেটা তো এই গাড়ি ভাড়াটা নেই আলাদা আছে, সেটা আলাদা আছে, তার আলাদা আছে, মোটাটা ধরে নি গাড়ি ভাড়া 20 হলো 120 না গাড়ি ভাড়া কত রে 1100। আচ্ছা পয়সাটা পে করে যাবে হিসাব হয়ে যাবে না। पहिले टाइम बघा तुम्ही पहिले मित्रांनो, 5:57 गाडी 133 किलोमीटर CNG परत फिल केला आपण त्याच CNG पंपाला. आपण चालू आता कस्टमरला पिकअप करायला. आपला आळंदीचा ट्रिप फेअर मस्त देते म्हणून उचललं. थोडं लॉंग पिकअप टाकते आणि कुठं कुठं गेलो तुम्हाला सगळं डिटेल्समध्ये टाकतो. आणि आज व्हिडिओ बनवायचा सुद्धा टाइम नाही भेटत आहे मित्रांनो, एवढी गर्दी आहे आणि एवढे ट्रिप आज आज. तर टार्गेट तर कम्प्लीट झालं आहे आपल्याला मगाशीच, तर टार्गेटपेक्षा एक्स्ट्रा झालं आहे आज. तर जेवढं होईल तेवढं करू आपण मित्रांनो, कारण की उद्या सोमवार आहे, उद्याची गॅरंटी नाही उद्या धंदा राहणार की नाही राहणार. त्याच्यामुळे जेवढं भेटते तेवढं करून टाकायचं आणि जेवढंपर्यंत ट्रिप पडेल ना आपल्याला तेवढंपर्यंत करू. तर सगळे आपण सध्या आपण चालू आहे कस्टमरला पिकअप करायला. कस्टमरला पिकअप करून तुम्हाला तिथं ड्रॉप केल्यावर सांगतो किती अर्निंग झाली आणि किती ड्रॉप झाले आणि कुठं आहे आपण सध्या. टाइम बघा तुम्ही पहिले, 7:38 गाडी टोटल चालली आहे 160 किलोमीटर आणि CNG एवढं आहे. CNG आपला टोटल गेला आहे मित्रांनो 600 रुपये. तर हा 650-700 रुपयेपर्यंत CNG गेले आणि काल एवढंच इन्कम झाली होती आणि एवढं मतलब 300 किलोमीटर गाडी चालली होती आणि त्याच्यानंतर CNG गेलं होतं 1200 रुपये काहीतरी. सध्या आज असं नाही झालं मित्रांनो, आज रेंटल भेटली त्याच्यामुळे आपल्याला काही प्रॉब्लेम नाही आला. तर आपण होतो लास्ट वेळा ते नाही का आपली रामनगर गणेशनगर, तिथून काही ट्रिप पडली नाही, आपण सरळ पुढे गेलो होतो थोडं. त्याच्यानंतर आपल्याला कात्रजची संगमवाडीवरून वाजते कात्रजची मस्तपैकी आपला जो हे आहे ना प्राणी संग्रहालय, तिथला कस्टमरला पिकअप केलं आणि त्यांना ड्रॉप केलं. त्यांची दिले आपल्याला 420 रुपये काहीतरी, कस्टमरने 430 रुपये पे केले आपल्याला मस्तपैकी. आणि त्याच्यानंतर तिथं जसं गेलो ना आपण तसंच आपल्याला तिथून एक बुकिंग पडते आणि मधामध्ये ही बुकिंग वाजत होती वाघोलीची, पण ती काय एक्सेप्ट केलं होतं मी. त्याच्यानंतर कस्टमर कॅन्सल केलं, मग जाऊ द्या म्हणलं, जे झालं ते झालं. मग तिथून आपल्याला एक बाणेरची भेटते मस्तपैकी, एक नंबर रेट होता मित्रांनो. अशी बुकिंग मी खूप दिवसाने मारली आणि त्याच्यामध्ये दिला आपल्याला काहीतरी 690 रुपये काहीतरी. कस्टमरने पहिले 610 पे केले, मी बघितलं, त्यांना चेक केलं आणि त्याच्यानंतर ते बोलले की हा चुकून झालं म्हणून मग परत 80 रुपये पे करायला लावलं. त्यांना तिथं ड्रॉप केलं. त्याच्यानंतर आपल्या बाजू होती हीच बुकिंग आळंदीची, आपली आळंदी रोडला दिघी रोड. तर विषय असा झाला मित्रांनो, पहिले तिथून बुकिंगचं लोकेशन होतं त्यांचं, जे मी तुम्हाला सांगितलं होतं. कस्टमरला पिकअप करायला चाललो होतो रस्त्याने. पिकअप करायच्या टायमिंगला त्यांच्या लोकेशनला गेलो तर त्यांची ट्रिप कॅन्सल झाली. ते लोकेशनला होतेच ना, ते होते बापुडीला, बापुडीला होतं कुठेतरी. आणि त्याच्यानंतर चिखलवाडी काहीतरी होतं, तिथं होतं ते कस्टमरचं लोकेशन एक्झॅक्ट, पण त्यानं तिथली बुकिंग टाकली होती, तिथलं लोकेशन चुकीनं पडलं होतं. तिथं गेलो होतं, मग त्याचे आपल्याला दिले 76 रुपये मस्तपैकी. त्याचे 76 रुपये भेटले, 76 की 80 रुपये काहीतरी भेटले मस्तपैकी. आणि परत तिथं थांबत होतो आणि तिथून आपल्याला वाजते परत 13 मिनिटं पिकअप आणि आपले हेच आळंदीज रोड. मग कस्टमरला फोन करून सांगितलं, समजावून सांगितलं, तुम्ही कॅन्सल नका करू मला ट्रिप, मला पण तिकडेच जायचं आहे, कारण की इथून आपण घरी तासाभरामध्ये घरी जाऊ आपण, काय प्रॉब्लेम नाही. त्याच्यानंतर कस्टमर सांगितलं कॅन्सल नका करू, मी येतोय म्हणलं, 10 मिनिटामध्ये येईल म्हणलं. मला 10 मिनिटं लागली तिथे यायला. त्यांना कस्टमरला गेलो पिकअप करायला, पहिले मस्तपैकी पिकअप केलं आणि आता त्यांना इथं आणून दिलं. आणि त्या ट्रिपचे दिले मित्रांनो आपल्याला टोटल कस्टमरने 600 रुपये दिले. 581 रुपये काहीतरी बिल झालं होतं. कस्टमरने बोले ठेवा म्हणून तुमच्याकडे 20 रुपये टिप म्हणून. आणि आपल्याला चांगली टिप मिळाली मित्रांनो. आणि जे कात्रजचे होते ना ते पण 10 रुपये टिप दिले होते आणि 100 रुपये मगाशी पण दिले ना, आता 20 रुपये. तर असं करून मित्रांनो आपल्याला सध्याचं अर्निंग झालंय 5,500 रुपये काहीतरी प्लसच झालंय आणि 4,500 टार्गेट होता आपलाच.
तर बघूया, जर अजून एखादी ट्रिप भेटली तर आपण करू काम, जर नाही भेटली तर काही प्रॉब्लेम नाही, असंच आपण थांबू. तर ठीक आहे मित्रांनो, ट्रिपची वाट बघतोय. जर नाही भेटली तर मग आपण घरी जाऊ, जर भेटली तर काम करू आपण. आता टाइम झालाय, टाइम बघू शकता तुम्ही. पहिले हे बघा टाइम बघा, 9:22 गाडी 186 किलोमीटर चालली. आपण हा टोल नाका एरंडी फाट्यावरचं, आणि आत्ता आपली एक ट्रिप आणली मस्तपैकी. ट्रिप आणत होतो रस्त्यानं, तर ती पडली होती आळंदीवरून, सिडानमध्ये होती. 357 रुपये काहीतरी दिले त्याचे आपल्याला कस्टमरकडून. 353 रुपये काहीतरी होतं, 57 रुपये आपल्याला एक्स्ट्रा दिले काहीतरी. आणि रस्त्यानं यायच्या टायमिंगला थोडं एक प्रॉब्लेम झाली, मतलब टू व्हीलरवाले आहे नाही का, तसं ओव्हर स्मार्ट पण करत होते आणि ड्रिंकिंग करून होते. त्यासाठी म्हणलं आता त्यांना मी बोललो तर खूप जास्त बोललो असतो, पण ते ड्रिंक करून होते आणि उगाच त्याच्यामुळं. आणि थोडंसं लागलं होतं गाडीला, बघून घ्या तुम्ही इथं. हे बघा थोडंसं हे स्क्रॅच आहे त्यांचं टू व्हीलरचं, हवाला दिसतो का हवाला. आणि हा आमचा मालकानी घसलं होतं, रूम मालकानी. आणि हे तर बाकीचंच आहे बेसिक, पण हा त्यांना रिस्क पडली. तर जाऊ द्या म्हणलं, उगाच नको कशाला. लाईट वगैरे काही नाही लागलं होतं, लाईट वगैरे मी चेक नाही केलं, थोडंफार स्क्रॅचेस आले होते. आणि बाकी तर कुठंच नाही आहे काही, हां तेवढंच होतं. आणि जाऊ द्या म्हणलं, कशाला उगाच नको. त्यांना पण बोलून काही फायदा नाही, कारण की ते दारू पिऊन होते दोन्ही पण. आणि रस्त्यावर कुठं भांडत बसता म्हणलं, आपली यायची ना ते इन्शुरन्समध्ये होईल त्याच्यामुळं. तर आपण चाललो आता घरी, टाईम झाला आहे खूप जास्त. घरी जाऊन मस्तपैकी जेवण वगैरे करू आणि झोपू, आणि उद्या परत सकाळी कामाला. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला नवीन असेल जरूर सबस्क्राईब करा. आणि उद्यापासून आपण बेटर व्हिडिओ बनवायचं ट्राय करणार आहे, माझं असं म्हणणं आहे. कारण की व्हिडिओमध्ये व्ह्यूज आता खूप कमी येत आहे, आपले जे रेग्युलर आहे ना ते नाही येत आहे. तर ठीक आहे, उद्याचा व्लॉग नक्की बघा आणि चॅनलला नवीन असेल जरूर सबस्क्राईब करा. 1100 सबस्क्रायबर जवळपास आलोय आपण, चांगली गोष्ट आहे. 0 to 1100 लोक, महत्त्वाची गोष्ट आहे. आणि आता खूप खुशी पण येते. तर ठीक आहे मित्रांनो, बाय बाय, गुड नाईट. मित्रांनो सॉरी बरं का, CNG आणि किती किलोमीटर, सॉरी CNG आणि किती इन्कम झाली ते तुम्हाला सांगितलंच नाही. CNG आता बसेल किती, 300 रुपये धरून तुम्ही सकाळपासून. आणि सकाळपासून 650 700 मतलब 1000 रुपयेपर्यंत CNG धरा तुम्ही. आणि टोटल इन्कम झाली आपली टोटल 5852 रुपये, मस्तपैकी चांगली इन्कम झाली मित्रांनो. आज 4500 टार्गेट होतं, पण आपण 1,500-2,000 रुपये जास्त केले. आणि आज ट्रिप पण खूप जास्त पडत होते मित्रांनो. तर ठीक आहे मित्रांनो, मी जातो, बाय आता फायनली, गुड नाईट, बाय बाय.